विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर साईचरणी नतमस्तक. श्रद्धा सबुरीमुळेच मला आजही महत्त्वाची जबाबदारी मिळाली. विधान परिषदेचे उपसभापती झाल्यानंतर पहिल्यांदाच साईबाबांच्या दरबारी आलो आहे. 1998-99 सालापासून मी साईबाबांचा एक सच्चा भक्त म्हणून शिर्डीत येत आहे. पूर्वी 20 पैसे देऊन लॉकरमध्ये राहण्याची सवय असण्यापासून ते आजपर्यंतच्या प्रवासात साईबाबांची आणि वडिलांची मोठी कृपा राहिली आहे. साईबाबांकडे कधी काही मागण्यापेक्षा त्यांनी जे दिलं त्याबद्दल आभार मानण्यासाठीच मी येथे येत असल्याचं विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितलं. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी साईबाबांची मूर्ती आणि शाल देऊन अहिर यांचा सत्कार केला. साईबाबांच्या दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना सचिन अहिर म्हणाले की साईबाबांचा विचार आणि शिकवण फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील पसरली. लंडन सारख्या ठिकाणी राहणारे माझे परदेशी मित्र साई भक्तीच्या माध्यमातूनच माझ्याशी जोडले गेले आहेत. साईबाबांनी दिलेला श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र मी नेहमीच पाळला. माझी श्रद्धा होती आणि सबुरी ठेवली, ज्यामुळे मला आज ही महत्त्वाची जबाबदारी मिळाली. आपल्या आगामी कामकाजाविषयी बोलताना अहिर म्हणाले, मी स्वतः शासन किंवा प्रशासन नाही, परंतु शासन आणि प्रशासनाला एकत्र आणून सामान्य नागरिक, शोषित आणि गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी या पदाचा पूर्ण उपयोग करेन. महाराष्ट्राचा विधान परिषदचा उपसभापती झाल्यानंतर मी पहिल्यांदा हे महत्वाचं आहे. आणि आपल्याला सर्वांना माहित असेल की घटनात्मक पदावरती आल्यानंतर साईंच्या चरणी नतमस्तक होत असताना एक वेगळा आगळा आनंद आहे. कारण मी 1998-99 सालापासून साईंचा एक भक्त म्हणून घेऊन मी केलेला आहे. मला आजही आठवते की 20 पैसे घेऊन लॉकरमध्ये राहण्याची पण देखील इकडे त्या काळामध्ये होती सवय होती. वडिलांचं एक खूप मोठा आस्था साई चरणी असताना, आणि मग मी बाबांकडे कधी मागण्यापेक्षा त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्या आभार मानण्यासाठीच मी नेहमी नतमस्तक होत आलेलो. आणि म्हणून त्याची जाणीव ठेवणारा मी एक आहे की एवढे वर्ष आज बघतोय की ह्याची प्रतिकृती ही निवळ इकडे नाही तर परदेशामध्ये आज बाबांचा एक उद्धार आणि बाबांचा एक आचार आणि विशेषतः विचार लोक घेताना आपल्याला करायला पाहतात. मला आजही आवर्जून सांगावं लागेल की माझे काही परदेशी मित्र आहेत जे लंडनला असतात, तेही साई भक्तांच्या माध्यमातून आमची एक मैत्रित्वाचं पण राहिलेलं आहे. तर एवढा मोठा एक आस्थेचा विषय आणि बाबांनी नेहमीच एक कानमंत्र दिला, श्रद्धा आणि सबुरी. माझी श्रद्धा होती, सबुरी ठेवली, आणि परत या पदावरती आल्यानंतर बाबांकडनं हाच आशीर्वाद घेतोय की माझ्या हातातून चांगलं काम होऊ दे. सर्व तमाम जे उपस्थित असलेले आहेत, गोरगरीब असतील, वेगवेगळ्या घटकातली जी लोक असतील, चांगलं काम त्या माध्यमातून होईल. मी शासन पण नाही आणि प्रशासन पण नाही आहे, पण शासन आणि प्रशासनला एकत्रित आणून आपल्याला कसं कामकाज करता येईल हा दूरदृष्टिकोनातून विचार घेऊन या पदाचा वापर करून सर्वसामान्य लोकांना आपण मदत करण्याची भूमिका आपण घेणार आहोत. मला कुणीही कुठच्या व्यक्तीने यावी एक लोकशाहीने निवडून आले जी लोक असतात त्यांच्याबद्दल आणि ज्यांच्याकडनं तुम्हाला अपेक्षा आहे तेव्हा हा प्रश्न सोडून घ्यायचा असेल त्यांच्या बाबतीत बोलताना काही मर्यादा आपण सर्वांनीच पाळणं गरजेचं आहे. मी त्यांची ही प्रतिक्रिया बघितली नाही, कारण मी कालपासून संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत. त्याच्याबद्दल बोलणं मी उचित होणार नाही. अच्छा, मी खरोखरच मला याची माहीत नाही, पण अशा ज्या घटना होत्या हे दुर्दैवी आहे.